नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप हेल्पफुल होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत म्हणजे ज्यांच्याकडे हाफ शटलची मशीन आहे किंवा फुल शटलची जरी असली तरी काही काहींकडे 1 फूट नसतं. मग अशा वेळेस आपल्याकडे असे बघा आरी वर्कचे ब्लाऊज येतात शिवायला. मग अशा प्रकारचे आरी वर्क केलेले ब्लाऊज आपण एकदम फिनिशिंग आणि कुठलंही म्हणजे सिंगल फूट न वापरता आपण डबल फूटवरच कशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवू शकतो. नाहीतर काय होतं, डबल फूटमध्ये शिवताना आपण इथून एकदम कडेने शिलाई मारायला गेलं तर ह्याचे धागे तुटतात किंवा मणी निघतात. असं बरेच प्रॉब्लेम होतात बऱ्याच मैत्रिणींना. तर म्हणलं चला आज आपण याच्यावरच एक व्हिडिओ बनवूया. आणि हा पण ब्लाऊज मी माझी फुल शटलची मशीन आहे, आणि पण मी तिला सिंगल फूट यूज केलेला नाही, मी डबल फूटवरच हा पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे हाताला पण पूर्ण भरलेला आहे, पूर्ण पाठीमागे पण भरलेला आहे, आणि जो आपल्या गळ्याचा 1 साइड भाग असतो त्याला पण इथे असा पूर्ण भरलेला आहे. अशा प्रकारे इथे बघा पूर्ण वर्क केलेला आहे ब्लाऊजला. तर हा ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच करायचा आणि शिवताना पण बरेच प्रॉब्लेम येतात या अशा प्रकारच्या ब्लाऊजला. तर हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण होणार आहेत. कुठलेच प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही, की म्हणजे तुमच्याकडे छोटी मशीन असली तरी तुम्ही आरी वर्क केलेला ब्लाऊज अगदी सहजरित्या तुम्ही शिवू शकता. ठीक आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. कशा प्रकारे आपण हा ब्लाऊज शिवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर इथे बघा मी मापानुसार आपला ब्लाऊज पीस जो आहे तो कट करून घेतलेला आहे, आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजला पूर्ण पाठीमागच्या गोल गळ्याला वर्क केलेला आहे. तर याच्यानुसारच आपल्याला एकदम परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आज आपल्याला शिवायचा आहे. तर इथे बघा आपल्या गळ्याची आपण रुंदी किती घेतो, 2.5 इंच घेतो. तर त्याचप्रमाणे इथं अगोदर सगळे चेक करायचं की ह्याच्या गळ्याची रुंदी किती आहे, आणि सगळ्यात अगोदर आपल्याला जे वर्क केलेलं आहे ते एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. अजिबात इकडे तिकडे म्हणजे खालचा भाग सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन एकावर ठेवायचा आहे. इकडे तिकडे झाला तर मग एका साईडला काय होतं, गळा आपला कमी जास्त होतो, म्हणजे एका साईडची शोल्डर पट्टी कमी होते आणि एका साईडची जास्त होते. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला हा ब्लाऊज स्टिच करताना लक्षात ठेवायच्या असतात. तर सगळ्यात अगोदर मी बरोबर दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतले, आणि बरोबर मधल्या साईडला मी 2 कट मारून घेतलेले आहेत. आता तुम्हाला एक लाईन दिसत असेल मध्ये, ती त्यांनी वर्क करताना केलेली. आपण ती लाईन जर मधोमध पकडून जर केलं असतं तर आपला ब्लाऊजचा चुकला असता. पण आपण स्वतः बरोबर मध्य काढून त्याची लाईन आखून घ्यायची चॉकने, आणि नंतरच जो आपला अस्तरचा पार्ट आहे तो त्याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, आणि त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, शिलाई मारताना आपला जो अस्तरचा कपडा आणि मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. आणि अस्तर लावल्यानंतर पण आपल्याला एक वेळ चेक करायचा आहे, जो मधला पार्ट आहे तिथून दोन्ही साईडला बरोबर 2.5 इंचच आहे का ते चेक करायचं आहे. तर इथे बघा एका साईडला माझं एक लाईन एवढं जास्त झालेलं होतं, म्हणून मी पिन काढून परत सॉरी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपल्या मधल्या भागापासून दोन्ही साईडला बरोबर 2.5 इंच आहे. ओके. तर इथे बघा आता आपण ह्याला, आणि शिलाई मारताना इथे लक्ष द्यायचं, एकदम बारीक शिलाई मारायची. जी आपली 1 नंबरची शिलाई असते ना ते घेऊन शिलाई मारायची असते, कारण परत नंतर वरून आपल्याला याला शिलाई मारता येत नाही. दाब शिलाई मारतो आपण, पण वरून एक स्टॉप स्टिच असते ना ती आपल्याला देता येत नाही. त्यामुळे ही शिलाई आणि दाब शिलाई पण देणार आहोत, ती एकदम छोटी शिलाई द्यायची, एकदम बारीक, म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो. तर इथे बघा एकदम म्हणजे आपले वर्क केलेलं आहे ना त्याच्या बाजूने बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि गळ्याच्या आकारानुसारच मारायची, ती बरोबर येते. आपला ब्लाऊज जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे आपण फक्त ब्लाऊज कपडा फिरवत जायचं, व्यवस्थित शिलाई येते. आणि तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता, फक्त थोडंसंच अंतर राहिलेलं आहे, एक दाब एवढं, ते पण जास्त नाही. आणि नंतर आपण पूर्ण ब्लाऊज सरळ केला ना ते पण तेवढा कपडा दिसून येत नाही, आणि आपला ब्लाऊज गळ्याला एकदम फिनिशिंगमध्ये येतो. जसं आपण सिंगल फूटवर शिवतो ना एकदम डिझाईनच्या कडेने, अगदी तसाच येतो. तर इथे बघा जे मधलं जे अस्तर आहे ते मी कट करून घेतलेलं आहे, आणि इथं आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत. हे कट देणं खूप गरजेचं असतं. ही कट दिल्यामुळे आपला ब्लाऊजला गळ्याला पूर्ण फिनिशिंग मस्त येते, खेचल्यागत किंवा टाईट वगैरे असं अजिबात होत नाही. अगदी फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज पलटला जातो. तर इथे बघा आता ह्याच्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. तर व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. खूप म्हणजे खूप फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज शिवून होतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे.
तर इथे बघा आपली दाब शिलाई पूर्ण देऊन झालेली आहे. आता अस्तर आतल्या बाजूला टाकून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता गळा आपला पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आणि आतमध्ये थोडंसं आपला ब्लाऊजचा कपडा दिसतो, पण ती पायपिंग केल्यासारखं दिसतं, उलट छान दिसतं. असं नाही की जास्त कपडा शिल्लक राहतोय, त्यावर पण आपला गळा एकदम परफेक्ट तयार होतो. आणि आता बघा पूर्ण चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ही शिलाई मारताना आता लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला गळ्याला आपण वरून शिलाई मारलेली नाही, त्यामुळे जो खालचा आपला मेन कपडा आहे ना, तो व्यवस्थित सरकवून घ्यायचा आणि अस्तर आणि मेन कपडा गळ्याच्या साईडला व्यवस्थित राहीन अशीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा एका साईडला आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा. आणि तुम्हाला जर मी ही सांगितलेली पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच खूप महत्त्वाच्या टिप्स मी घेऊन तुमच्यासोबत येत असते. आणि कुठलीही ब्लाऊज डिझाईन असो, किती अवघड असली तरी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. कारण बऱ्याच जणी अशा पण असतील की त्यांना म्हणजे अवघड डिझाईन शिवायचे असतात, किंवा कस्टमर पण विचारतात आम्हाला ही डिझाईन तयार करून द्याल का, पण ती डिझाईन आपल्याला बघितल्यावर वाटतं की खूप हार्ड आहे, म्हणून आपण कधी कधी काय नाही म्हणून पण सांगतो. पण अशा वेळेस तुम्ही तीच डिझाईन अगदी खूप सोप्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपण तयार करून पण शिवू शकतो. तर मी याच्यानंतर एक व्हिडिओ टाकणार आहे. मी फ्लावरची खूप सुंदर अशी ब्लाऊज नेक डिझाईन पाठीमागे बनवलेली आहे बोट नेकमध्ये. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये टाकेन किंवा मोठा व्हिडिओ टाकेन, तो तुम्ही नक्की चेक करा. खूप अवघड डिझाईन वाटत होती मला, पण असं वाटलं की मला पण नाही पटकन बनवता यायची, पण मी खूप सोप्या पद्धतीने ती बनवलेली आहे. ती तुमच्यासोबत शेअर करेन, ते पण तुम्ही बघायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला सगळे जे काही शिलाईचे रिलेटेड टिप्स असतात त्या खूप सोप्या पद्धतीने मिळतात. तर इथे बघा पूर्ण गळा आपला रेडी. आणि इथे बघा आता मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हे हात आहे, हाताला अशा प्रकारची डिझाईन आहे आणि पूर्ण ब्लाऊज आपण खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेला आहे. तुम्ही पाठीमागचा गळाही बघू शकता, हातालाही बघू शकता आणि फ्रंट गळ्याला पण एक साईडला डिझाईन आहे, तेही अगदी खूप सुंदर आणि परफेक्ट आपला शिवून झालेला आहे. तर आणि हा ब्लाऊज पुढे प्रिन्सेस कट आहे बघा. इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज ते मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटते. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा अगदी मनापासून आभार. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच शिलाईचे रिलेटेड जे टिप्स असतात ते तुम्हाला भेटत राहतील. खूप सोप्या पद्धतीने सगळं सांगते मी. ओके.